नुकसान भरपाईसाठी 99 कोटी रुपये मंजूर। या तारखेपासून नुकसान भरपाई जमा होण्यास सुरुवात। तर मित्रांनो, आपण ही संपूर्ण माहिती जाणून घेऊया। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। नुकसान भरपाईची प्रतीक्षा आपल्या सर्वांनाच लागलेली आहे, कारण की नोव्हेंबर महिन्यामध्ये जो काही पाऊस झालेला आहे तो अवकाळी पाऊस आणि गारपीटही मिळाली। पिकांच्या नुकसानीचे बरेच काय नुकसान झालेले आहे। जिल्ह्यांमधील तब्बल 65,000 शेतकऱ्यांना ही मदत आता मिळणार आहे। तर शासनाने यासाठी 99 कोटी 78 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। अवकाळी पाऊस नुकसान भरपाई 2023 मध्ये जे काही अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले अशा शेतकऱ्यांना तब्बल 65,000 शेतकऱ्यांना 99 कोटी 78 लाख रुपयांचा निधी वितरित केले जाणार आहे। त्या काही दिवसातच हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात येणार आहे। मागील वर्षी पावसाने दांडी मारली, त्यामध्ये खरीपाचं अब्जावधी रुपयांचं नुकसान झालेलं होतं। त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे नुकसान भरपाई अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेली नाही, परंतु आता शेतकऱ्यांची प्रतिक्रिया संपलेली आहे आणि नुकसान भरपाई लवकरच मिळणार आहे। कृषी विभागाने या नुकसानीचे अहवाल तयार केलेला आहे। यामध्ये असं समजलेलं आहे की थोड्याफार पाण्यावर घेतलेले पिके 27 नोव्हेंबरला अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे तसेच अंतिम अहवालानंतर 3,492 बाधित हेक्टरवरील नुकसानीसाठी पात्र ठरलेले आहेत। तर सुमारे 11,597 हेक्टर द्राक्षाची बागे कोट्यांवधीचे नुकसान झालेले आहे। तसेच 10,500 हेक्टरवरील कांद्याचे नुकसान झालेले आहे। नाशिक जिल्ह्यामधील 890 गावांमध्ये 67,000 पेक्षा जास्त शेतकरी आहेत। तसेच यांना हा चांगला अवकाळी पावसाचा फटका बसलेला आहे। 65,849 बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी पात्र ठरवण्यात आलेले आहे। यामध्ये कांदा, भात, गहू, टोमॅटो, भाजीपाला व इतर पिके जसे की मका, ऊस इत्यादी पिकांचा नुकसान झालेले आहे। तसेच 34,000 हेक्टरवरील डाळिंब बागालाही फटका बसलेला आहे। निफाड तालुक्यामध्ये 9,294 वरील, तसेच बालगण तालुक्यामध्ये 570 हेक्टर, नांदगावमध्ये 73 हेक्टर वर, दिंडोरीमध्ये 2,964, तसेच सुरंगणा, नाशिक, त्र्यंबकेश्वर, पेठ, इगतपुरी, सिन्नर, चांदवड, येवला तालुक्यांमध्ये सुद्धा पिकांचा नुकसान झालेले आहे। हा कृषी विभागात दिलेला अंतिम अहवालानुसार दिलेली माहिती आहे। तर कृषी विभागाला 144 कोटींचा निधी मंजूर झालेला आहे। नुकसान भरपाई KYC ऑनलाईन शासनाने नोव्हेंबरपर्यंत नुकसानी भरपाईसाठी एक मोठा बदल केलेला होता। 2 हेक्टरऐवजी 3 हेक्टरपर्यंत मदत होणार असल्याचे हा अहवालात अर्थात माहिती राज्य आपत्ती प्रतिसाद निधी म्हणून वितरित करण्यात होईल। जिल्हाधिकाऱ्यांना लाभार्थ्याची माहिती ऑनलाईन पद्धतीने भरून निधी वितरित करायचा आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये हा निधी वितरित केला जाईल। यामध्ये 1,07,411 कोटी शेतकऱ्यांसाठी 144 कोटी 10 लाखांचा निधी मंजूर झालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, ही होती आजची अपडेट। धन्यवाद।